नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक दादा हे सर्वच दादाला म्हणतात की दादा, तुम्ही माया वहिनींना घेऊन आत्ता घरी जा, मी आणि कबीर येथे थांबतो. आणि लगेच अशोक दादा विजयला सुद्धा म्हणतात की तुम्ही सुद्धा सर्वजण घरी जा आणि वहिनी सकाळी लवकर डब्बा घेऊन या. तेवढ्यात लगेच माया म्हणते की काय ते मिडल क्लास जेवण आणि येथे हॉस्पिटलमध्ये सर्व जेवण व्यवस्थित भेटते. विजया म्हणते की माया वहिनी तुम्ही जरा शांतच राहा, हॉस्पिटलचे कुठं जेवण व्यवस्थित असते का, बिन उकडलेल्या त्या भाज्या बिन मिठाच्या. तेव्हा मात्र आजी उठते आणि आजी म्हणते की कोणीही टेन्शन घेऊ नका, मी येते त्या दोघीसोबत थांबते, तुम्ही सर्वांनी घरी जा. तेवढ्यात लगेच माया म्हणते की सर्वेश या सर्वांना तू घरी जाण्यासाठी आत्ताच्या आत्ता सांग. तर सर्वेश म्हणतो की अगं आई काय बोलतेस, ते रात्री जर काही इमर्जन्सी गरज लागली तर कोण धावपळ करणार, नुसते खुर्चीवर बसून हुकूम सोडणारे लोक येतं त्यांची काही गरज नाही, असे सर्वेश्वर मुद्दाम मायाकडे बघत तिला टोमणे देत बोलतो. तेव्हा सर्वेश माया आणि आजीला घरी जाण्यासाठी सांगतो. तर माया उठते आणि सर्वेशला म्हणते की 2 दिवसापासून तुझी खूप दगदग झाली आणि तुझ्या शुगरच्या गोळ्यासुद्धा घरी आहे, त्यामुळे आणखीन काही तुझं तब्येत बिघडायला नको. तेवढ्यात गुंजाही बाहेर येत असते. सर्वेश म्हणतो की कोणीही घरी जायला तयार नाही, सर्वजण हट्टालाच कसे पेटलेत. तेवढ्यात गुंजा पुढे येते आणि सर्वांनी घरी जा, मी येथे थांबते असे ती म्हणते. तर अशोकदादा विचारतात की अगं गुंजा, रक्त दिले ना, मग आता तुझी तब्येत कशी आहे. तेव्हा गुंजा म्हणते की मी आता एकदम ओके आहे आणि एका बाई माणसाजवळ बाई माणूसच लागते, त्यामुळे तुम्ही सर्वांनी घरी जा. सर्वेश म्हणतो की अगं गुंजा. तेव्हा गुंजा म्हणते की मला इंग्रजी वाचता येत नाही इतकेच ना, पण मला ज्या नर्सने सांगितले की तुम्ही इथे थांबा आणि रिपोर्ट करता करता मी सर्व काही गोळ्या औषधांचं शिकून सुद्धा घेतले आणि दर 2 तासांनी औषधाबरोबर एक इंजेक्शन आहे आणि आईंना सुद्धा एक सलाईन आहे. मी सर्वांची व्यवस्थित दोघींची सुद्धा काळजी घेते. त्या सिस्टरांना सुद्धा मी प्रत्येक 2 तासाला त्याची आठवण सुद्धा करून देईल असे गुंजा सांगते. तर ऋषी म्हणते की नाही गुंजा, तू परत येते काहीतरी घोळ घालून ठेवशील, तू नको येथे थांबायला. विजय म्हणते की हो गुंजा, तू नकोच येथे थांबायला. तर गुंजा म्हणते की माझ्यावर विश्वास नाही का तुमचा, आणि मृण्मयी ताईला जर परत रक्त द्यावे लागले तर काय करणार, मग मी येथे थांबायला नको का. तेव्हा माया म्हणते की येस गुंजा, पहिल्यांदा तू काही लॉजिकल म्हणजे खरं बोलली आणि इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते, त्यामुळे तू सुद्धा येतेच थांब, मी सुद्धा येतेच थांबणार. आजी म्हणते की तू सुद्धा. माया हो बोलते. आजी म्हणते की अगं इथे गुंजा आहे, कबीर, अशोक दादा, मग सर्वांनी इथे गर्दी कशाला करायची, त्यापेक्षा आपण आज घरी जाऊ आणि उद्या फ्रेश झाल्यानंतर परत येते सकाळी येऊ. तेव्हा विजय म्हणते गुंजा तू येते थांब, पण काही गोंधळ मात्र करू नको. तेव्हा गुंजा म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा माया लगेच आपल्या पर्समधून पैसे काढते आणि गुंजाच्या हातावर ते पैसे ठेवत म्हणत असते की मला खात्री आहे की तू येथेच थांबू शकते, कुठे जाणार नाही. तर गुंजा विचारते की तुम्ही हे पैसे कसले देतात. तर लगेच माया म्हणते की माझ्या मृण्मयीला तू रक्त दिले ना, त्याचंच हे मोल. गुंजा ते पैसे परत मायाच्या हातात देते आणि जर रक्ताची जर अशीच किंमत व्हायला लागली तर जगातील नातीही काचेसारखी तडातडा तुटून जातील. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यासाठी मी जो खारीचा वाटा उचलला त्याचीही अशी परतफेड आणि किंमत करणार का तुम्ही. तेव्हा मात्र गुंजाच्या बोलण्याचं सर्वांना कौतुक वाटते आणि लगेच सर्वेश्वर म्हणतो की गुंजा जे काही बोलते ते एकदम बरोबर बोलतेस. माया म्हणते की तुम्ही सर्वजण इमोशनल फुल आहात. ब्लड बँकेतून जर आपण रक्त घेतले असते तर तेथे आपल्याला पैसे द्यावेच लागले असते. तर गुंजा म्हणते की मी ब्लड बँक नाही, तर एक मृण्मयी ताईंची धाकली बहीण म्हणून मी त्यांना रक्त दिले. आणि जगामध्ये प्रत्येक नात्याकडं हे पैशाच्या दृष्टीने जर बघितले असते तर जगामधल्या कोणत्या फॅक्टरीमध्ये हे रक्ताचं बनवता आलं आणि कितीही रक्त हे देण्यासाठी जिवंत माणूस असावा लागतो, पैशाची तेथे काही किंमत नसते. मायाला मात्र राग येतो आणि तुला तर आता बोलण्याचा चान्सच मिळाला आणि सर्वेश्वर बघितले का, अशा लोकांचे जर उपकार घेतले ना, ते असे बोलणे म्हणजे बोलून आपली परतफेड करतात. तर आजी म्हणते की अगं माया, गुंजा जे काही बोलली ना ते एकदम योग्य बोलली. तिने आपल्यावर उपकार केलेस, पण तू त्याचे मोल हे चुकीच्या पद्धतीने केलेस. विजय म्हणते की आई तुम्ही एकदम बरोबर बोललात. तर मायाला आणखीनच राग येतो आणि माया गुंजाला म्हणते की आजही तू पैसे घेतले नाही, पण पुढे गेल्यानंतर काही काळानंतर तू त्याचं परत म्हणजे
उपकार पुढे जाऊन बोलायचे नाहीत, ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव. त्यावर सर्वजण घरी निघून जातात. तर अशोकदादा म्हणतात की गुंजा तू इथे थांब, मी कबीरला बघून येतो. तेव्हा अशोकदादा कबीरकडे येतात. तर कबीर म्हणतो की बाबा तुम्ही सुद्धा घरी जायचं, थोडासा आराम करायचा. तर अशोकदादा नाही बोलतात. तेव्हा अशोकदादा म्हणतात की अरे कधी मी तुला मृण्मयी आणि तुझ्यामध्ये नेमकं काय झालं हे विचारले नाही, पण येथे काय घडणार इथले अपडेट्स तरी मला व्यवस्थित देत जा. मग असे बोलून अशोकदादा सुद्धा घरी निघून जातात. त्यावर गुंजा ही मधुश्रीला दरवाजातून डोकावत असते आणि तिला मधुश्रीची अवस्था बघून वाईट वाटते. आणि इकडे कबीर सुद्धा मृण्मयीला हा दरवाजातून डोकावत असतो आणि तो मनात म्हणत असतो की मी तुला गुंजाचे सत्य सांगितले आणि तुझी ही अशी अवस्था झाली आणि त्याच गुंजामुळे आज तुला रक्त मिळाले आणि तुला जीवदान मिळाले. मी हा गुंता नशिबाचा सोडवायला जातो, पण एक नातं संपवायला गेल्यानंतर दुसरं नातं पुढे उभं राहते. आणि मृण्मयी तुला हाच गुंता मला लवकर तुला खरंच सांगायचा, म्हणून तू लवकर शुद्धीवर ये. म्हणून कबीरच्या डोळ्यामध्ये मात्र मृण्मयीसाठी पाणी येत असते. तेव्हा गुंजा ही कबीरकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की तुम्ही एक खरे सांगितले, पण यांच्या दोघींची काय अवस्था झाली. मी तर तुमच्या आयुष्यातून निघूनच जाणार होती, मग तुम्हाला ही सर्व खरे सांगण्याची काय गरज होती. गुंजा लगेच ही गणपती बाप्पा समोर येते. हात जोडून ती मृण्मयीला शुद्धीवर येण्याची प्रार्थना करते. देवा तुला सर्व काही माहिती होते, मग तू का अशी परिस्थिती आमच्यावर आणलीस. आईची यामध्ये काहीच चूक नाही, तरी सुद्धा तू त्यांच्या जीवाला किती त्रास दिला. त्यांची काही चूक नाही, त्यांची काही दोष नाही, तरी सुद्धा तू त्यांना शिक्षा का देतोस. माझ्याकडे पैसा अडका काही नाही, फक्त माझ्या मनामध्ये मी साहेबावर जे काही प्रेम केले ना, तेच प्रेम माझ्यासाठी पूजा आहे आणि त्या प्रेमाची मी साक्ष देते. देवा तू मृण्मयी ताईला लवकर बरे कर. म्हणून ती गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करते. तेवढ्यात तिथे कबीर येतो आणि कबीरने गुंजासाठी काहीतरी खायला आणलेले असते. तेव्हा कबीर म्हणतो की काहीतरी खाऊन घे थोडंसं. गुंजा विचारते की साहेबा तुम्ही काही खाल्ले का. तेव्हा लगेच कबीर हा रागाने म्हणतो की प्रेम म्हणून देत नाही, मृण्मयीला तू रक्त दिलेस म्हणून तुला ही सर्व खाण्यासाठी देतो. आणि जर परत चक्कर येऊन पडली तर आणखीन माझ्या डोक्याला ताप होईल आणि खूपच जास्त तू माझ्या आयुष्यामध्ये घोळ घालून ठेवलेस. आणि असे रागाने बोलून कबीर बाजूला निघून जातो. गुंजाला खूप वाईट वाटते. त्यावर गुंजा ही मृण्मयी जवळ येते आणि जे काही झाले मृण्मयी ताई, त्यामध्ये साहेबांची खरंच काही चूक नाही, लवकर तुम्ही डोळे उघडा. तेवढ्यात लगेच मृण्मयी ही शुद्धीवर येते आणि कबीर असे बोलत डोंगरवाडी सुद्धा हा शब्द बोलते. आणि कबीर गुंजा लग्न असे ती बडबडत असते. तेव्हा गुंजा मात्र खूप घाबरते आणि मृण्मयी ताई डोळे उघडा म्हणून ती नर्सला आवाज देते. तेव्हा नर्स सुद्धा तिथे येतात. तेव्हा नर्स विचारतात की ह्या काय बडबडतात असे. गुंजा तर खूप घाबरते आणि तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही डॉक्टरांना बोलवा असे ती नर्सला घाईने म्हणते. मृण्मयी पुन्हा बेशुद्ध पडते. गुंजा म्हणत असते की डोळे उघडा. तेवढ्या डॉक्टर येतात आणि मृण्मयीला चेक करतात आणि ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, कारण त्या औषधांना रिस्पॉन्स करतात. तेव्हा डॉक्टर ह्या नर्सला काही गोळ्या औषधं लिहून देतात. त्यावर नर्स इकडे मधुश्रीला चेक करण्यासाठी आलेली असते. तर मधुश्री विचारते की मृण्मयी कशी आहे आता. तेव्हा नर्स सांगतात की थोड्या वेळापूर्वी त्या शुद्धीवर आल्या होत्यात आणि त्यांची ही तब्येत खूप क्रिटिकल आहे. गुंजा कबीर डोंगरवाडी असं काहीतरी त्या बरचळत होत्या. तेव्हा मात्र मधुश्री विचार करते की मृण्मयी असे का बरचळत असेल आणि कबीर माझ्यापासून काहीतरी लपवतोस की काय, नेमकं असे काय घडले असेल याचा ती विचार करत असते आणि तिला टेन्शन येते. आणि त्या दिवशी मृण्मयीने काही बघितले असेल का याचे सुद्धा तिला विचार येतो. त्यानंतर इकडे गुंजा झोपे गेलेली असते आणि नर्स तिला उठवते आणि काय ग गुंजा येतेच झोपली, घरी का गेली नाही. त्यावर नर्स काही गोळ्या औषधाची चिठ्ठी लिहून देतात आणि ती गुंजाला आणायला लावतात. तर इकडे मधुश्री ही मृण्मयी जवळ तिच्या रूममध्ये आलेली असते आणि गुंजा इकडे बाहेर ही गोळ्या औषधाची चिठ्ठी घेऊन येत असते आणि कबीर तेथे झोपलेला असतो. तेवढ्यात नर्सच्या हातातून काहीतरी खाली पडते आणि त्या जोरात आवाजाने कबीर लगेच जागा होतो आणि मृण्मयी असे बोलतो. तेव्हा लगेच गुंजा ही कबीरकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माया ही मधुश्रीला म्हणत असते की या गोष्टीचं काय झाले नेमकं, त्या प्रकरणाचे अगदी तळाशी जाऊन मी चौकशी करणार, शांत काही बसणार नाही. त्यानंतर इकडे कबीर गुंजाला म्हणत असतो की लहानपणापासून मी मृण्मयीला ओळखतो आणि खोटं बोलणाऱ्यांचा तिला खूप राग आहे आणि इतकं सगळं होत असताना मी शांत बसलो तर खूप मोठा असा गोमस्फोट होईल. तरी सुद्धा गुंजा म्हणत असते की तरी सुद्धा तुम्हाला हे सत्य दाबून ठेवावेच लागणार.
नाहीतर 2 घरं हे जळून खाक होतील. तर कबीरला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता कबीर हे सत्य सर्वांसमोर सांगणार का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.